धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीमधली महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ठाकरे गट आज पुन्हा एकदा प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मागणार आहे अशी बातमी सूत्रांकडून मिळतेय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली जाणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून ही मागणी केली जाणार आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, निकिता, आपल्याला माहिती आहे की आज शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह संदर्भामध्ये दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होते। याच्या आधी खरं तर ठाकरे गटानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाल जो आहे तो संपतोय, त्यामुळे आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्यावी असं मागणी जी आहे त्या अर्जाद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली होती। मात्र त्या मागणीवरती अजूनपर्यंत निर्णय झालेला नाहीये। अगदी 3 दिवसानंतर म्हणजे 23 जानेवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाल जो आहे तो संपतोय, त्याआधी प्रतिनिधी सभा घेण्याची आणि पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची परवानगी जी आहे ती द्यावी अशी मागणी खरं तर ठाकरे गटाने केलेली होती। मात्र आज ज्यावेळेस सुनावणी सुरू होईल त्यावेळेस सुरुवातीला ठाकरे गटाकडून पहिली मागणी असणार आहे ती म्हणजे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला द्यावी। खरं तर इथं प्रश्न असा उपस्थित होतो की जर ठाकरे गटाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी दिली तर मग मात्र पक्षाचं अस्तित्व आहे अशा पद्धतीने एक सुद्धा अस्तित्व मान्य होऊ शकतं। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका जी आहे ती याच्यामध्ये खरं तर महत्त्वाची असणार आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते प्रतिनिधी सभा संदर्भात निर्णय घेतं काही पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्यावेळेस सुनावणी सुरू होईल त्यावेळेस मात्र ठाकरे गटाकडून ही मागणी जी आहे ती पुन्हा एकदा केली जाणार आहे। जर कदाचित प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली नाही तर मग मात्र ठाकरे गट जो आहे तो सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो। तशा पद्धतीच्या हालचाली ज्या आहेत ते ठाकरे गटामध्ये सुरू झालेल्या आहेत। आज खरं तर केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण या चिन्ह